तुम्ही म्हणता मी देव आहे, पण मी देव नसून तुमच्यातलाच एक आहे. तुम्हाला जसा आनंद होतो, दुःख होतं, तसं मलाही होतं. जन्ममृत्यूच्या चक्रात मलाही चालावं लागतं. कर्म करणं मलाही चुकत नाही. कर्माच्या फळापासून माझीही सुटका नाही. तुम्हाला वाटतं मी देव आहे, पण मी तुमच्यातलाच एक आहे. मला प्रभू राम म्हणता, अयोध्येचा राजाधीश म्हणता, पण माझा वनवास मीही टाळू शकलो नाही. माझ्या वडिलांचा झालेला विरहामुळे मृत्यू मीही बघू शकलो नाही. सीतेपासून, माझ्या मुलापासूनचा दुरावा मीही संपू शकलो नाही. आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगापासून मी पळून जाऊ शकलो नाही. तुम्ही मला देव म्हणता, पण मी देव नसून तुमच्यातलाच एक आहे. तुम्ही मला भगवान श्रीकृष्ण म्हणता, सुदर्शनधारी सर्व शक्तिमान समजता. माझा प्रिय अभिमन्यू माझ्या डोळ्यासमोर चक्रव्यूहात मारला गेला. गंगाधर भीष्म पितामह यांना बाणांच्या शय्येवर माझ्यासमोर प्राण सोडावा लागला. तुम्हाला वाटत असेल मी देव असून गप्प का बसलो? कारण तो अभिमन्यूही मीच होतो, भीष्म पितामहही मीच होतो, तो अर्जुनही मीच होतो, युद्धात रक्त सांडवलेला प्रत्येक सैनिकही मीच होतो. मी दुसरा तिसरा कोणी नाही, मी तुमच्या प्रत्येकात आहे. मला देव म्हणून स्वतःपासून वेगळं करू नकोस. माझ्यासमोर हात जोडून तुझी कर्मफळं बदलण्याची विनंती करू नकोस. माझा अनुभव घे. मी सर्व शक्तिमान आहे, पण मी तुझ्यातच आहे.